आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरातून आहे। महानगरपालिकेत भाजप शिवसेना युती करायची की नाही या विषयावर महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजपचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष यांच्यात या विषयावर चर्चा सुरू आहे। भाजपची 57 नगरसेवक तर 1 नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला उपमहापौर पद द्यायचं की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे। एका वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। तर भाजप शिवसेना युती करायची की नाही या संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे। संभाजीनगरात भाजप नेते शहराध्यक्ष यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। महानगरपालिकेत भाजप शिवसेना युती करायची की नाही या महत्त्वाच्या विषयावर सध्या ही बैठक सुरू आहे। भाजपचे 57 नगरसेवक आणि 1 नगरसेवक, त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला उपमहापौर पद द्यायचं की नाही यावर या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे आणि एका वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे। आज तर या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी आपण बघू शकतो की काल भाजपच्या वतीने त्या ठिकाणी गटनेतेची स्थापना केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण आता बघू शकतो की शिवसेनेसोबत युती करायची की नाही करायची यासाठी जे मंत्री आहे अतुल सावे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी सुरू आहे। मोरेश्वर साळवे यांच्या नावानं जो असलेला मोरेश्वर लीला हा जो निवास आहे या ठिकाणी ही बैठक महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये अतुल सावे, भागवत कराड याचबरोबर जे शहर प्रमुख आहे किशोर चितोळे यांची प्रमुख उपस्थिती आहे। कारण आपण एकंदर जर बघितलं तर संभाजीनगर महापालिकेमध्ये 57 जागा निवडून या ठिकाणी जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। मात्र भाजपला सत्ता स्थापनेसाठी या ठिकाणी एका जागेत संख्याबळाची आवश्यकता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत या ठिकाणी युती करायची की नाही करायची याबाबत या ठिकाणी आपण बघू शकतो की महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये महापौर पदाचा सुद्धा या ठिकाणी उमेदवाराचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर उपमहापौर पद हे शिवसेनेला द्यायचं की नाही द्यायचं याबाबत सुद्धा या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीनंतर संभाजीनगरच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निर्णय होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर शिवसेनेसोबत युती करायची की नाही करायची हा पण निर्णय या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचं लक्ष या ठिकाणी या निर्णयाकडे लागलेलं आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, संभाजीनगर।